आता अधिक महिना चालू झाल्यापासून आहे ना आमच्याकडे कोणाकडे नाही कोणाकडे असे धोंडे आहेतच. तर आज आहे ना चुलत सासऱ्यांच्या घरी भजनी मंडळींना जेवायला बोलवलं आहे. त्यांची पंगत आहे, त्यांच्यासाठी मग हे धोंडे बनवले आहेत. आणि इकडे सासा त्यासोबतच मावशा सगळेजण मिळून धोंडे बनवत आहेत. तर आता इथे ना खोबऱ्याचे धोंडे बनवले आहेत आणि काही काही ह्याच्यामध्ये ना पैसे पण टाकले आहेत. आता कुणाला भेटतायत काय माहीत, पण धोंडे तर एकदम क्रिस्पी असे बनले आहेत, छान पण बनले आहेत. आता या धोंडे तळत आहेत ना त्या आहेत माझ्या चुलत सासूबाई. आता मला तिन्ही पण सासा एवढ्या भारी अशा भेटल्या आहेत ना. आता या सगळ्या जणी एवढ्या भारी गप्पा मारत बसल्या होत्या. ज्यावेळेस मी व्हिडिओ काढायला चालू केले की एकदम शांत बसले. आता यांच्या गप्पा ऐकायला एवढं भारी असं वाटतं ना. मग इथे निकिताने सगळ्यांसाठी चहा केला होता. मग ते सगळ्यांनी चहा घेतला. तर करायची त्याला भाजीची तयारी. मग चुलीवरतीच भाजी टाकायचं ठरलं होतं, कारण 50 माणसांचा तर स्वयंपाक करायचा होता आणि मुगाची आमटी करायची ही हिरव्या मिरचीची. मग इथे नानींनी ना कढीपत्ता घेऊन आल्या. मग तोपर्यंत सगळ्यांची काही नाही काही तयारीच चालू होती. हे राहिलंय का ते राहिलंय का असं काही सगळ्यांची बोलणी चालू होती. टाक 2 चमचे. आता इथे आमटी फोडणीला टाकायचं काम मला दिलं होतं. कढीपत्ता ही चांगला ना कढीपत्ता चांगला कडू तर दे. एवढा लागत होता सगळीकडून, नुसत्या अशा उभंच लागत होत्या. इकडनं झळे आली की तिकडनं झळे असं काय चालू होतं. त्यामुळे ना मी नुसते इकडे तिकडे पळत होते चुलीच्या साईडला. शेवटी आता लसूण ते टाक. हलवायला काय आणलंय? ताई एक येतं तिच्यापाशी, तिला एकटे तुम्ही टाकाय तिकडून काय काय टाकायचं ते. आता इथं मला चुलीची एवढी सारी उब लागत होती आणि त्यामुळे मी नुसतं ना इकडे तिकडे करत होती. कारण आहे ना जाळ सगळा बाहेर येत होता, त्यासोबतच धूर लागत होता. शेवटी काकूला म्हणला तर तुम्हीच करा बाबा, आपल्या दिवसाने काही होत नाही. मसाला तर एवढी सारी मुगाची आमटी फोडणीला टाकली होती. आता दिसायला तर एवढी भारी दिसत होती, तर एवढी आली होती त्याला की नानीने त्याची वरची तरी काढून घेतली. ज्याला कोणाला तरी पाहिजे असेल ना ते घेईल. आणि एवढी भारी तरी निघली होती. त्या रांगोळी काढायला मला सांगितले होते, पटकन रांगोळी काढून घेतली. आता एवढ्या वेळ स्क्रोल करत होते ना, ही रांगोळी काढू का ती काढू, पण म्हटलं चला जी साधी सिंपल येते आपल्याला तीच काढून घेऊयात. पटकन ही रांगोळी काढून घेतली. आता आई रांगोळी काढती म्हणल्यावरती शिवांगची मध्ये मध्ये लुडबुड तर चालूच असते आमच्या, कारण त्याला पाहिजे होता मोबाईल. आता घरी असल्यावरती काही शिवांग मोबाईल मागत नाही, पण ज्यावेळेस कधी माणसात जाईल ना त्यावेळेस मुद्दामून करत असतात मुलं असं काही. नंतर रांगोळी वगैरे काढून घेतल्या. तर सिंपल अशी रांगोळी काढली होती तुळशीच्या पुढे, त्यासोबतच घराच्या पुढे पण काढली होती. नंतर गेले होते भाकरी करता येते ते भाकरी बघायला, आणि सगळ्या जणी भाकरी करत बसल्या होत्या. आता गावाकडे कसं असतं, एखादा कार्यक्रम असला ना सगळे मिळून मिसळून काम करतात, त्यामुळे भारी वाटतं. आणि यातच तर मज्जा असते गावाकडे, की सगळ्यांनी हसत खेळत काम करणं, सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेणं. मग इकडे म्हटलं चला मी पण थोड्या वेळ भाकरी भाजू लागते. मग इथे भाकरी भाजायला बसले होते मी. आणि गावाकडची पद्धत बघा, ज्यावेळेस बायका आपल्याकडे स्वयंपाकाला येतात ना त्यावेळेस त्यांना हळदी कुंकू लावायचं. त्यासोबतच ज्या चुलीवरती वगैरे स्वयंपाक केला जातो ना त्याला पण हळदी कुंकू लावून घेतात, म्हणजे ती पण आपली लक्ष्मी समजली जाते. मग इथे सगळ्यांना नानींनी हळदी कुंकू लावलं. तर आता तिथून आता स्वयंपाक आवरून वगैरे सगळं झालं होतं, थोडासा राहिला होता. मग म्हटलं बायका करता राहिलेला येऊन घरातली कामं पण आवरायची होती मला, मग ती पण आवरून घेतली. आणि अशी काही रेडी झाली आहे मी, साधी सिंपल साडी घातली आहे. आणि एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुमच्या सासूबाईंकडे फक्त एकच साडी आहे का, असं व्हिडिओमध्ये ना एकच साडी दिसते. तर तसं काही नाही आहे, माझ्या सासूबाईकडे खूप साऱ्या साड्या आहेत. आणि त्यांच्याकडे ना 2 सेमच कलरच्या साड्या आहेत. आता साडी वेगवेगळी आहे पण कलर सेमच आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ. आता व्हिडिओ डायरेक्ट सासूबाईंनाच दाखवते व्हिडिओमध्ये. तर आता हे बघा,
की आता ह्या ना काकूंकडे 2 सेम कलरच्या साड्या आहेत. आता एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुमच्या सासूबाई रोजच सेमच साड्या घालतायत का काय, तसं काही नाहीये. इकडे एकदा तर ही एक वेगळी साडी आहे आणि त्यासोबतच ही दुसरी साडी आहे, म्हणजे कलर सेमच, साडी वेगळी वेगळी आहे. आणि आमच्या सासूबाईकडे खूप साड्या आहेत. हे बघा, शिवांकडे पुण्यात पण एवढं खाल्लं नसेल असलं, इथं आल्यापासून रोज असलंय ना काही नाही काही खायला घेऊनच येत असतो. चला तर मग परत आले आहे मी कार्यक्रमाच्या जागेवर. इथे ना गरम गरम जिलेबी, त्यासोबतच खारे शेंगदाणे पण आणले होते भाजीसोबत तोंडी लावायला. आणि इथे बघा, ज्या वेळेस मी कुठे जाईल ना त्या अगोदर मला कांदा कट करायला बसलेला असतो. मी कांदा कट करून आहे ना एवढी सर्दी होऊन जाते ना, कारण डोळ्याला पण खूप पाणी येतं. मग तोपर्यंत सगळे भंजनीकरी जेवायला पण बसले होते. मग त्यांना ताटं वगैरे वाढायची, सगळ्यांची धावपळ चालू होती. पंगत तर मोठीच बसली होती. पहिल्यांदा सगळे वारकरी बसले होते, नंतर वाढायला वगैरे होते ते सगळे बसले होते, छोटी मोठी पण सगळी बसली होती, त्यामध्ये मुलं. आणि नंतर सगळ्या बायका पण जेवण करून घेतलं. आणि हे बघा, आता पनूला इथं पैसा भेटला झाली होती ना. नंतर शिवांकला बघते तर काय सगळ्यांना वाढायचं काम करत होतं, त्याला एवढं भारी वाटत होतं. आणि खरंच त्यांनी ना गावाकडे आल्यापासून खूप सारे एन्जॉय केले. म्हणजे म्हणतात ना, पिंजऱ्यातून वाघ बाहेर पडलाय, तसं काही झालं होतं शिवांकचं 1 महिनाभरात.